कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. असं विश्वासाने म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचं समर्पण केलेली पिढी हळूहळू स्वराज्य पथाळावरून हस्तगत झाली. आणि नव्या पिढीचा नवा जोश कसा असेल याकरिता स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. आजच्या दिनी माझे गुरुजन, माझे शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक आणि माझ्या बंधू भगिनींना माझ्याकडून 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा. मी कुमारी जैनब पटेल या आता 7वी मध्ये शिकणारी स्कायलार्क इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. कारण स्वराज्यानंतर स्वराज्याचे स्वप्न भारतीय जनता पाहू लागली. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल असे दिसू लागले. पण हाय रे देवा, स्वातंत्र्यानंतर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाबरोबरच मनामनात स्वार्थ जागू लागला. सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा स्वार्थ कळसाला पोहोचू लागला. अहो प्रेताच्या टाळूवरचा लोणी खाण्यातच लोक धन्यता मानू लागले. गोरगरिबांना देऊ केलेली मीठ भाकरी त्यांच्यापर्यंत पोहोचेच ना. आणि अशातच भ्रष्टाचार नावाचा एक नवीन शिष्टाचार देशात सर्व सहमत झाला. आणि मग हाच भ्रष्टाचार आपल्या बरोबर काळा पैसा नावाचा एक विषारी नाव घेऊन आला. आणि स्वतंत्र हिंदुस्थानाच्या रहासाला सुरुवात झाली. मित्रांनो, कोणतेही आदर्श नसलेल्या एक नवीन जात नव्या पिढीच्या रूपाने करू. थँक्यू. Let's give a big clap, parents, and thank your children for the excellent speech in Marathi.